वोटिंग करायला जात असताना त्या दोन्ही तिन्ही शेतकऱ्याचे पूर्ण घरचं सोयाबीन, घरचं कापूस हे मुद्दे धरून वोटिंग करावे. हार पक्षाची बाजी सांगता येत नाही, कारण बच्चू कडू हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या ठिकाणी उभं राहील तिथून लाईन सुरू होते. अमिताभ बच्चनचे बोल आहे, तेच बोल बच्चू कडूंचे आहे. टॅलेंटेड आहात, विशेष म्हणजे त्या शिकलेल्या आहात. दुसरी गोष्ट त्यांना 5 भाषा येतात. 5 भाषाचं टॅलेंट आहे त्यांच्याजवळ. विधान भवनमध्ये बोलणारी स्त्री आहे. अशा बैला आमचं पूर्ण मत राहील. अच्छा, म्हणजे बळवंत भाऊल्या पाळासाठी जेवढे मतं लागते तेवढे मतं आनंदराज आंबेडकर घेणार आहे. पक्ष जरी लहान असन पण माणूस कामानं मोठा होते. दिनेश भाऊचे कामं चांगले आहे. सुईपासून तर जैन अनुपमापर्यंत ज्या पक्षानं आजपर्यंत 60 वर्षात केलं ते मोदी सरकारनं 10 वर्षात नाही केलं असं मला वाटते. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर तुम्हा सर्वांचं मंडळ न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते. लोकसभा निवडणूक 2024 अंतिम टप्प्यामध्ये आहेत. प्रचाराचे फक्त 3-4 दिवस उरलेले आहेत. आपण आज पोहोचलो आहे चांदूर बाजार येथे आणि चांदूर बाजारमध्ये आपण करतोय चर्चा इथे 1 कप चहावर, म्हणजे चाय पे चर्चा याच्यामध्ये आता या लोकसभा निवडणुकीला घेऊन लोक कसे व्यक्त होतात ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. मंडळ न्यूजमध्ये तुमचं सर्वप्रथम खूप स्वागत. मला सांगा की या चांदूर बाजारमध्ये कुणाच्या नावाची हवा आहे? चांदूर बाजारमध्ये मॅडम सगळ्याचीच हवा आहे सध्या टाईमा. कोण सगळे? नवनीत राणा, बळवंत वानखडे, बूप आणि अजून काही बाकीच्या उमेदवारांची नाव नाही, ह्या तीनची जास्त हवा आहे. या तिघांचीच हवा आहे. बरं, काय वाटतं तुम्हाला या तिघांपैकी कोण वर पोहोचू शकतं? नवनीत राणा. कुठल्या विश्वासावर म्हणता तुम्ही असं की नवनीत राणा वर जाऊ शकतं? काम काय कामं केली त्यांनी? मोदीजींचे मोदीचं काम. म्हणजे नवनीत राणांचं स्वतःचं काही वैयक्तिक काम आहे की नाही आहे? मग आहे ना त्यांचे काही वैयक्तिक कामं. आता ते तर काही मला जास्त माहीत नाही. एअरपोर्ट आहे, आता बेलोरा विमानतळ आहे, टेक्स्टाईल काम आहे, आणखी पुष्कळ काम आहे, चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा, काय कामं केली आहेत नवनीत राणा यांनी? त्यांनी भरपूर कामं केले. मी दर्यापूरला राहतो, अमरावती जिल्ह्यामध्येच येते. आता इथं लग्न प्रसंगी भाडं घेऊन आलो, मी गाडी चालवतो. आमच्या इथं भरपूर कामं केले नवनीत राणांनी. रस्त्याचे म्हणा किंवा त्या नेहमी आमच्यामध्ये येऊन राहतात, भेटतात आणि त्या टॅलेंटेड आहात. विशेष म्हणजे त्या शिकलेल्या आहात. दुसरी गोष्ट त्यांना 5 भाषा येतात. 5 भाषाचं टॅलेंट आहे त्यांच्याजवळ. विधान भवनमध्ये बोलणारी स्त्री आहे. अशा बैला आमचं पूर्ण मत राहील. हिंदुत्वाचा विषय आहे. शिवपुराण कथा त्यांनी घडवली अमरावतीला. हनुमान चालीसा वाचलं म्हणून 14 दिवस जेलमध्ये एका स्त्रीला, हे तर अपमानजनक आहे. उद्धव साहेबांना पण शोभलं नाही आहे असं वाक्य लेडीजसोबत एका करणं. त्यांच्यावर हे आरोप होते की त्या मोदी अजेंडा राबवत आहे. ठाकरे सरकार पाडण्यासाठी त्यांनी मोदी अजेंडा वापरला आणि म्हणूनच ठाकरे सरकार पडलं, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर केले जातात. ठाकरे सरकारचं आजपर्यंत आपण एकही काम पाहिलेलं नाही. त्यांनी विरोधी पक्षाला भडकवायचं काम केलं, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जनतेला भडकवायचं काम त्यांनी केलेलं आहे, बाकी काही नाही. त्यांचे वडील असतो स्वतः म्हणत होते मी काँग्रेसला पाठिंबा देणार नाही. आता उद्धव साहेब त्यांना पाठिंबा कसं काय देतात? बरं, नवनीत राणा ह्या पहिल्या वेळेला राष्ट्रवादीच्या तिकीटवर लढल्या, त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन लढल्या. मग आता त्या भाजपामध्ये गेल्या, म्हणजे त्यांच्यावर आरोप आहे की जिकडे सत्ता तिकडे त्या जातात. तर यावेळेला काय वाटतं की त्या शेवटपर्यंत भाजप? नवनीत राणा मॅडम ज्या वेळेस, आता तर नवनीत राणाचा विषय आहे, पण आधी रात्रीचे 2 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन रात्रीचे 2 वाजता ते मुख्यमंत्री झाले. यात काय चुकीचं आहे त्यांचं? BJP सरकारचं काही चुकीचं नाही आहे. रात्रीचे 2 वाजता त्यांनी जर खेळ पलटी केला तर मग हे तर करूच शकतात, काही विषयच नाही. जबरदस्त वानखडे ते फक्त आता महामिडम आणि काही प्रमाणात आपले बौद्ध समाज फक्त एवढंच चालू आहे जातीवादासारखा. बाकी ठिकाणी पूर्ण जातीत प्रत्येक याच्यात नवनीत राणा जास्त चालू आहे. पण इथे जी सभा झाली होती संजय राऊतांची, त्या सभेला तर लोकांनी खूप गर्दी केली होती. मी तर नव्हतो बा त्या सभेला, गर्दी केली का नाही. तर तुम्ही लाईव्ह वगैरे काही पाहिला नाही का टीव्हीवर त्या सभेचा? नाही. बरोबर. मला सांगा की आता या लोकसभेमध्ये तुम्ही नेमका कुठल्या उमेदवाराला 1 नंबरवर पाहता?
नवनीत राणाले. नवनीत राणा. त्यांच्याकडून कामाच्या काय अपेक्षा आहेत? त्याच्या कामातून तो कोणी काम गेलं त्याच्याजवळ गेलं तर ते वापस नाही पाठवत. काम करतेच ते, तिच्या परीने तिच्याकडून झालं तेवढं काम करते ते. बरं, त्यांच्यावर हा आरोप आहे विरोधकांचा की त्यांनी दुसऱ्यांच्या कामावर श्रेय घेतलं. एअरपोर्ट म्हणा किंवा मेगा टेक्स्टाईल पार्क हे सगळं आधीच सँक्शन झालेलं होतं, यांनी ते आणलं आणि आपल्या नावाचा ठपका त्याच्यावर मांडला. याच्याबद्दल आपण काय म्हणाल सामान्य? मॅडम, सत्ता पहिले कोणाची होती? भाजपची, काँग्रेसची. भाजपची. भाजपनंच करून आणलं का? त्यांना आणलं काय ते? मग त्याच्यात हिचा त्याचा पहिल्यापासून पाठिंबाच होता ना नवनीत राणानं. हे कसे आणू शकणार? विरोधक पार्टी आणू शकते काय त्याला? विरोधक पार्टी. आता काय झालं आहे की महाविकास आघाडीमध्ये अर्धी शिवसेना गेली आहे, अर्धी राष्ट्रवादी गेलेली आहे आणि उरली सुरली काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. तर ते जे तिकडे आहेत महाविकास आघाडीमध्ये जे शिवसैनिक आहेत किंवा शिवसेनेचे नेते आहेत, ते या पद्धतीचं म्हणतात की आम्ही आणलं, कारण त्याच्यामध्ये माजी खासदार वगैरे आहेत, तर आम्ही आणलं आणि याच्यावर आता ह्या फक्त शिक्कामोर्तब करत आहेत. हे सिद्ध नाही करावं लागणार का त्याला कोणी आणलं म्हणून? सत्ता तर शेवटी भाजपची होती, भाजपनं आणलेलं आहे. आणि हे आज आले, हे काही पहिल्यापासून थोडी होते काही. अगदी बरोबर. दादा, तुमचं काय म्हणणं आहे? काय वातावरण आहे चांदूर बाजारमध्ये? काही म्हणणं नाही, चांगलं आहे. चांगलं वातावरण आहे. काय वाटतं लोकसभेचं? बरोबर, चांगलं आहे ना. कोणकोणत्या उमेदवारांची नावं आले कानावर? आता 3 उमेदवार चर्चेत आहे. 3 उमेदवार. कोणकोणते 3? भाजप, काँग्रेस आणि प्रहारचे. आनंदराज आंबेडकरांबद्दल काही चर्चा? नाही, थोडेफार मतं घेईल, जास्त मतं घेणार नाही. बळवंत भाऊ पळण तेवढे मतं ते घेणार आहे. अच्छा, म्हणजे बळवंत भाऊल्या पाळासाठी जेवढे मतं लागते तेवढे मतं आनंदराज आंबेडकर घेणार आहे. काय आत्मविश्वास आहे. मग तुमचा आवडीचा उमेदवार कोणता आहे या निवडणुकीमध्ये? दिनेश भाऊ. दिनेश भोब. दिनेश भोब हे एका छोट्या पक्षाकडून उभे आहेत आणि 2 मोठे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत, ज्यांनी यावेळेला पहिल्यांदा स्वतःच्या चिन्हावर आपापले उमेदवार उभे केलेले आहेत आणि ते धनाढ्य आहेत. तर याच्यामध्ये आपल्या प्रहारचा उमेदवार तुम्ही कुठे बघता? पक्ष जरी लहान असन पण माणूस कामानं मोठा होते. दिनेश भाऊचे कामं चांगले आहे. ज्या लोकांना म्हणजे आरोग्याच्या विषयी जेव्हा हिरीनमध्ये किंवा पंजाबरावमध्ये जायचं काम पडलं असन, मी पण त्यांच्याजवळून बरेचसे कामं आरोग्याविषयी केले आहे. आम्ही आजपर्यंत त्याच्याकडे राजकीय म्हणून पाहिलं नाही, पण आज त्यांना राजकारणामध्ये उडी घेतली आहे. तो आमचे कामं झाले म्हणजे आम्ही तर त्या माणसाच्याकडे पाहणार आहोत. दिनेश भोबले या जिल्ह्यातून जनतेचा कौल होता की त्यांनी उभं राहावं, कारण बरेचसे लोक काँग्रेसपासून नाराज आहे, बरेचसे जनता नवनीत राणापासून नाराज होती. म्हणजे ज्या जनतेला हे दोन्ही उमेदवार चालत नव्हते त्यांना पर्याय म्हणून दिनेश भाऊच्या इकडे पाहायला त्याला उत्साहित केला का तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहो. बरं, दिनेश भोब यांचा प्रचार जो आहे तो आता जेमतेम 1 महिन्यामध्ये सुरू झाला, तर काय तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांचं नाव पोहोचणार आहे? 100%. मग प्रहारचे लोकांची आता या शेवटच्या 4 दिवसामध्ये कशा पद्धतीची यंत्रणा आहे प्रचाराची? दिनेश भाऊ जरी जिल्ह्यासाठी नवीन असन पण प्रहार संघटनेची जिल्ह्यात प्रत्येक गावात शाखा आहे, शाखा प्रमुख आहे. त्या शाखेमध्ये 8-10-15 यंग लोक ते काम करतात. तर त्या प्रहारच्या माध्यमातून दिनेश भाऊची चांगली हवा या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांचा प्रचार गुपित पद्धतीनं जे आहे लोक त्याले आज रेसमध्ये धरत नाही, पण आम्हाला हे शाश्वती आहे की दिनेश भाऊ या जिल्ह्यामधून निवडणूक जिंकणार आहे. त्यांच्याबद्दलचं जे जनमत आहे ते 3ऱ्या लेवलचं येत आहे असं म्हणून ते तिहेरी लढत आहे. तुम्हाला नाही, आम्हाला तर मॅडम ते फर्स्ट नंबरवर वाटतात, कारण दोन्ही पक्ष एक सीमित लिमिटेड जातीमध्ये वाटल्या गेला आहे. काँग्रेस दलित आणि मुस्लिमच्या मतावर निर्भर राहिली आणि भाजपचा एक कॅडर बेस मतदार आहे, तेवढेच मतावर निर्भर आहे. दिनेश भाऊ हे सर्व समाज आणि सर्व जातीच्या लोकांना घेऊनच समोर निघणार आहे, म्हणून दिनेश भाऊ जिल्ह्यातून फर्स्ट नंबरचा कॅन्डिडेट राहणार आहे. मला सांगा की प्रहारचं आधीपासूनच नियोजन होतं का या लोकसभेचं, की वेळेवर उमेदवार दिला? नाही, वेळेवर नाही. दिनेश भाऊ जर महाविकास आघाडीतून जर दिनेश भाऊची तिकीट फायनल झाली असती तर कदाचित बच्चू भाऊंना त्यांना पाठिंबा दिला असता आणि बच्चू भाऊचा महागठबंधनला एक होता की बा नवनीत राणा सोडून तुम्ही दुसरा कॅन्डिडेट द्या, मी व्यवस्थित जर कॅन्डिडेट राहिला तर मी पाठिंबा देईन. तो इकडे भाजपानं नवनीत राणाले तिकीट फायनल केल्यामुळे बच्चू भाऊंना ते काँग्रेसचा जे उमेदवार होता ते डमी कॅन्डिडेट आहे, म्हणून बच्चू भाऊंना निर्णय घेतला का दिनेश भोबले समोर आणावं
त्या 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 हिशोबानं दिनेश बुबले बच्चू बुना उमेदवार नाना आणि बच्चू कडू यांचे जे संबंध आहेत ते जगजाहीर आहेत, तर या फक्त वैयक्तिक वादातूनच दिनेश बुबला त्यांनी उमेदवारी दिली असेल का? नाही मॅडम, एक आरोग्य सेवक म्हणून दिनेश बुब काम करतात आणि बच्चू बुब पण एक आरोग्याविषयी काम करतात. दोघंही जेव्हा बच्चू बुब सेनेत होते तेव्हा सोबतीला दोन्ही मित्र होते. त्या हिशोबाने एक कार्यकर्ता ह्या निवडणुकीत दबाव नाही म्हणून बच्चू बुना हे डिसिजन घेतला की कार्यकर्त्याचा जीव नाही जाव. ते बरेचशे दिवसापासून 30-35 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि लोक कोणी कोणत्या पक्षात जाईन, तिकीट घेऊन घेईन, म्हणजे मग कार्यकर्त्याचा काय? दिनेश भाऊ म्हणजे एक कार्यकर्ता आहे. मग आता जर दिनेश बुब युतीमध्ये राहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देतात, त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो? काय विषय तुम्ही तुम्ही एक सांगा. भाजप पण पहिले बोंबलत होती का काही झाला तो आम्ही अजित पवारला सोबत घेणार नाही. सोबत घेतला का नाही घेतला त्याले? दिनेश बुब तो एक कार्यकर्ता आहे, तो कोणता मोठा लीडर नाही. मग तुम्ही अजित पवारला सोबत घेता, मग तुम्ही यांना पण सोबत घेतात. सगळे काँग्रेस आणि सेनेच्या कार्यकर्ते तुम्ही सोबत घेऊन जर काम करत असाल तर दिनेश बुबसाठी तुम्ही एक जनरल कार्यकर्त्याला हे शब्द वापरू शकत नाही का तुम्ही इकून बा महाविकास आघाडीतून तिकडे गेला आहे म्हणून. बच्चू बुना पहिले सुरुवातीलाच आपला स्टेटमेंट दिला होता का माझी कोणत्याच पक्षासोबत युती नाही, मला ज्या मतदारसंघात योग्य उमेदवार भेटन मी त्याच्या पाठीशी उभा राहीन. मग तो भाजपचा असो, काँग्रेसचा असो, कोणते असो. जरुरी नाही आहे काही का भाजपमध्ये कॅन्डिडेट काही चांगले नसन. नितीन गडकरीसारख्या नेत्याला आम्ही लाईक करतो. मग चांगल्या कॅन्डिडेटसोबत बच्चू भाऊ आहे, कोणत्या पक्षासोबत बच्चू भाऊ नाही. चांदूरमध्ये चर्चा आहे बळवंतभाऊ वानखडेची. का बरं असं वाटतं तुम्हाला की त्यांच्या नावाची चर्चा असेल? आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे आणि भूमिपुत्र आहे आपलीचा तो. फक्त भूमिपुत्र आहे म्हणून की कुठे त्यांचे कामं सुद्धा आहेत या जिल्ह्यात? कामंसुद्धा आहे, पण ते तर फक्त दर्यापूर विधानसभेचे आमदार आहेत, तर मग त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये काम कसं काय केलं असं? ते पहिले जिल्हा आमदाराच्या आधी जिल्हा परिषदमध्ये सभापती होते. ते त्यांच्यामार्फत त्यांचा पूर्ण जिल्ह्यात संपर्क साधला आहे. त्याची कामगिरी चांगली आहे. यांनी त्याचं म्हणणं होतं का मी खूप गरीब कार्यकर्ता आहे बा, मी इथं पुरू शकणार नाही. जबरदस्ती नव्हती. त्यांची म्हणणं होतं का बा मी पैशानं पुरणार नाही, यानं पुरणार नाही, त्यानं पुरणार नाही. मग यशोमती ताईनं सगळ्यांनी बरोबरी करून त्यांनी उभं केलं. बरं, आता काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला कुठल्या प्रकारची हानी झाली आहे? कोण्याच प्रकारची झाली नाही. कोण्याच प्रकारची नाही. आणि आता मी असं ऐकलं आहे की काँग्रेसकडे या निवडणुकीमध्ये देण्यासाठी उमेदवारसुद्धा कमी पडत होते म्हणून त्यांनी शिवसेनेला जास्त सीटा दिल्यात. चुकीचं आहे चुकीचं आहे. हो. मग शिवसेनेला त्यांनी मोठा भाऊ का बनवलं, म्हणजे जास्त सीट का बरं दिल्या शिवसेनेला? सीटा द्यायचं कारण की त्याच्या मागचे वेळेस 21 आमदार खासदार निवडून आले तेजवाले, म्हणून त्याला तो विषय द्यायला लागला तेवढा. बरं, हा जो अमरावती जिल्हा आहे हा फार पूर्वी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता आणि नंतर हा शिवसेना भाजप या युतीचा गड बनला होता. मग शिवसेनेकडे उमेदवार असतानाही काँग्रेसचाच उमेदवार का बरं दिला महाविकास आघाडीने? आग्रह होता यशोमती ताई झाली बबलू भाऊचा वारंवार ह्या वेळेस बा आम्हाला जिल्हा सोडावा आहे काँग्रेससाठी. सोडावा. पण त्यामुळे एक चांगला शिवसेनेचा कार्यकर्ता आणि नेता हा सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेला, दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतली. आता त्या उमेदवारामुळे आपल्या उमेदवाराची कुठली हानी होईल? काहीच फरक पडणार नाही. 2 लाखाची लीड जुळणार आहे बळवंत भाऊ. हो 100%. एकदम 2 लाखांनी मिळून 2 लाखांना. कुठल्या विकास कामाचा अजेंडा आहे त्यांचा या लोकसभेसाठी? विकास काम तर खूप आहे त्याचे. दर्यापूरमध्ये विकास झाला खूप झाला आहे. लोकसभेचे आहेच ना. फिनेल मिल चालू करायची आहे, शेतकऱ्याचे मुद्दे आहे, अपंगाचे मुद्दे आहे, खूप मुद्दे आहे, शेतकऱ्याचे मुद्दे आहे, GSTचे मुद्दे आहे. ते घेऊन जाणार आहे ते पूर्ण संसदमध्ये. बरं, आता जर लोकसभेमध्ये काँग्रेसचं सरकार बसलं तर पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणाला बघाल? राहुल गांधी. तो खूप अभ्यासू माणूस आहे तो. त्याला शेतकऱ्याची परक आहे, सगळ्या गोष्टी आपण त्याला बदनाम करायचं चालू आहे. आणि भारत जोडो यात्रेचा काय परिणाम होणार आहे या निवडणुकीवर? 100% परिणाम होणार आहे झाला. काय परिणाम होऊ शकतो? काँग्रेस सरकार 100% सरकारमध्ये येणार आहे. हो 100% पूर्ण. म्हणजे मोदीजी जे नारा लावत आहे किंवा भाजपचे लोक जे नारा लावत आहे अबकी बार 400 पार, तर हे काय? 400 पार नाही, तळीपार. आता सध्या तरी 3 नावं चर्चेत आहे, दिनेश बुब आणि नवनीत राणा आणि बळवंत वानखडे. तर आता आपण याबद्दल काहीच सांगू शकत नाही आहे. ज्यानंतर मतदान होईल त्याच्यानुसार माहीत पडेल का कोणाचा हवा आहे.
नंतर मतदानाच्या नंतर माहीत पडेल. पण मतदानाच्या आधी जे हे 3-4 दिवस असतात हे खूप महत्त्वाचे असतात प्रचारासाठी पण, कार्यकर्त्यांसाठी पण आणि उमेदवारासाठी पण. मग याच्यामध्ये सगळं चित्र दिसत असतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि जे लोक अनुभवी आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? याच्याबद्दल तर मत आता सध्या हवा तिन्ही पक्षाची आहे. आता हवेचा टाईम पाहून लोक त्या दिशेने धावून समजा मतदानाच्या दिवशी, म्हणजे जिकडे हवा जाईल तिकडे लोक धावून समजा. हां, 20 वर्षापासून जे सत्तेमध्ये आहे त्यांनी जे नवीन जनरेशन जे आहे त्यांच्यासाठी उद्योगासाठी काहीतरी विचार करावा. उद्योग रोजगार इथे आणलेला पाहिजे होते, ते काहीच आणलेलं नाही आहे. जसे नवनीत राणांनी टेक्स्टाईल कंपनी सुरू केली आहे, 20 वर्षामध्ये एकसुद्धा प्रयत्न बच्चू कडूंनी केलेला नाही आहे माझ्या मते एक. पण त्यांनी हा प्रयत्न, आता समोर जर त्यांची सीट जर निवडून आली त्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे, हे मत माझं आहे. पण तुमचा जर विश्वास आहे की नवनीत राणांनी ही सगळी कामं केली आहे तर मग नवनीत राणांची सीट येऊ शकते, हा आत्मविश्वास का नाही वाटत आहे तुम्हाला? आत्मविश्वास याच्यासाठी नाही वाटत आहे कारण की जनतेच्या मनामध्ये नेमकं आहे काय. कारण 3 पार्ट्या जर असल्या तर 3 तिघाळा काम बिघाडा असतेच. त्याच्यामुळं आता सध्या हवा कोणाची हे आम्ही सांगू शकत नाही. 2 मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि प्रहार एक छोटा पक्ष आहे, तर हा छोटा पक्ष कुठपर्यंत आपली बाजी मारू शकेल? प्रहार पक्षाची बाजी सांगता येत नाही कारण बच्चू कडू हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या ठिकाणी उभं राहील तिथून लाईन सुरू होते. अमिताभ बच्चनचे बोल आहे, तेच बोल बच्चू कडूंचे आहे. मला असं वाटते का बा नवनीत राणा हे पक्षाचे आहे, हे अबकी बार मोदी सरकार हे ठीक आहे, पण इथं मोदी सरकारनं हे शीट गलत दिली आहे. आणि जे बळवंत वानकडे आहे ते म्हणजे असे ॲक्टिव्ह हे वाटत नाही आहे. तर त्याच्यामुळं बच्चू कडूची जे म्हणजे रुग्णसेवा आहे, कोणाची मदत असेल म्हणजे ते कोणाच्या मदतीला, गरिबाच्या मदतीला धावून येते असं माझं मत आहे. म्हणून माझं मत पसंतीक्रम दिनेश बुबकडे आहे. बरं, तुला असं का वाटतं की भाजपाने चुकीची उमेदवार दिली आहे म्हणून? काऊनकार ज्यानं हिंदुत्व शिकवलं महाराष्ट्राला त्याच्याच घरावर हनुमान चालिसा म्हणायला चालले तुम्ही, तर ते नाही होत कोणाच्या एकूणसाही. हनुमान चालिसा म्हणाले मंदिर आहे ना, हे रोडवर तुम्ही दुसरा कोणता विषय मांडणार, सामाजिक विषय आहे, एकच विषय थोडी आहे हनुमान चालिसा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सामाजिक विषय घेऊनच तिथे गेलो होतो, सामाजिक विषयाला धरूनच आम्हाला हनुमान चालिसा वाचायचं होतं. नाही नाही नाही, ते निरा नौटंकी आहे आणि राजकारणासाठी करत आहे ते सर्व काही. म्हणजे राजकारणासाठी नेमकं म्हणजे आतापर्यंत जेवढ्या घडामोडी केल्या आहेत त्यांनी ते सर्व राजकारणासाठी करत आहे ते. तर तुला काय वाटते की प्रहारचे हे जे उमेदवार आहेत दिनेश बुब, हे या 2 मोठ्या पक्षांच्या समोर कितपत टिकू शकतील? ते बच्चू आहे ते, त्यांचं काही सांगता नाही येत. कारण की आजपर्यंत इथून 2 दिवसा अगोदर दिनेश बुबची हवा काहीच नव्हती, इथून 2 दिवस झाले दिनेश बुबची हवा आहे. काहून का ते जातीवर बोलत नाही आहे, आणि हे जे म्हणजे सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष. बळवंतराव वानकडे फर्स्ट नंबर आहे पुऱ्या जिल्ह्यामध्ये आणि चांदूर बाजार तालुक्यामध्ये सुद्धा. बाकीच्या उमेदवारांची काय परिस्थिती आहे? नवनीत राणा 1 ते 1.5 लाख मतांना पडणार आहे आणि दिनेश बुबची हवा पण नाही आहे चांदूर बाजार तालुक्यात. काय वाटतं तुम्हाला की दिनेश बुब समजा निवडून नाही आले तर कोणत्या उमेदवाराला मतांचं हानी होईल? नवनीत राणालाच होते, बळवंतरावला होणार नाही असं मला वाटते 100%. का बरं नेमकं असं वाटतं की नवनीत राणांनाच हानी होईल? कारण की बच्चूभाऊ पहिल्यापासून सुरुवातीला त्याच्या विरोधातच बोलत गेले ना, लोक विश्वास थोडी ठेवणार आहे त्या गोष्टीवर. बरं, तुमचे जे उमेदवार आहे बळवंतजी वानखेडे यांच्याकडून तुम्हाला कामाच्या काय अपेक्षा आहेत? बळवंतराव वानखेडे पासून आम्हाला खूप अपेक्षा आहे, रोजगाराच्या आहे आणि सुशिक्षित बेरोजगार एवढे आहे का 84% पुऱ्या देशात आहे असं आकडेवारी तुमची मीडिया सांगते. त्याच्यामुळं मला वाटते बेरोजगारीच्या संदर्भात काँग्रेस सरकार या सरकारपेक्षा चांगलं काम करून असं वाटते. बरं, 60 वर्ष या देशाने काँग्रेसला दिले होते आणि 10 वर्ष भाजपला दिले. मग 60 वर्षात झालेला विकास आणि या 10 वर्षातला विकास यांची तुम्ही कशी तुलना कराल? 60 वर्षात एवढे काही प्रोजेक्ट आले आहे, विमानतळ, रेल्वे स्टेशन, त्याच्यानंतर सडक झाल्या, त्याच्यानंतर उड्डाणपुलं झाले, त्याच्यानंतर सुईपासून तर जैन अनुपमापर्यंत ज्या पक्षानं आजपर्यंत 60 वर्षात केलं ते मोदी सरकारनं 10 वर्षात नाही केलं असं मला वाटते. पण लोक तर म्हणतात की सध्या आपला देश इन्फ्रास्ट्रक्चरवर जगामध्ये 1 नंबरवर आहे, एवढे रोड आपल्या देशामध्ये झाले. हे मीडियामध्ये हवा बनवल्या जाते, असं काही नाही आहे देशात ना. ग्रामीण भागात काहीच नाही, असे रस्ते नाही, काही नाही. पावसाळ्यात जातो तर सगळे पाय भरते, अशी परिस्थिती आहे. चांदूर बाजारमध्ये
लोकसभेचं वातावरण गेल्या 10 वर्षात जे भारतीय जनता पक्षाचं, किंबहुना त्याला आपण मोदी सरकारही म्हणू शकतो, हे जे सरकार होतं या सरकारच्या विरोधात सगळीकडे लाट चालू आहे आणि त्यामुळे जवळपास बहुतांश लोकांनी ठरवलेलं आहे की या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं. बरं, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला असं का वाटतं की मोदीजींच्या विरोधात लाट आहे? कारण एकीकडे बोललं जातं अबकी बार 400 पार, मोदींची लाट अजूनही कायम आहे, त्यांच्या सभांना लोक गर्दी करत आहे आणि एकीकडे तुम्ही म्हणत आहे की मोदींची लाट ओसरली आहे. तर असे हे दोन वेगवेगळे जे दृश्य दिसतात टी व्हीवर, त्याचं कसं समर्थन करणार? भाजपची उमेदवार ही एक नटी होती, त्यामुळे तिला विचारच नाही आहे. लोक तिला बघण्यासाठी येतात, तिचे विचार ऐकण्यासाठी येत नाही. बघतात तिला आणि निर्णय घेतात की मतदान आपण हिच्या विरोधात करायचं. पण काही लोक जे आहेत कॅडर वोट जे आहेत भाजपाचे, ते फक्त चिन्हाचा विचार करणार आहे, नावाचा विचार करणार नाही. मग अशा मतदारांसाठी काय आहे तुमचे असे? चिन्हाचा विचार करणारे भाजपचे जे मतदार आहेत ते देतील भाजपला, परंतु ज्या जनतेला स्वतःचा विचार आहे किंवा सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या बाजूनं स्वतःचं मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, ती जनता सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे. यावेळेला असं वाटतं का तुम्हाला की काँग्रेस हे भाजपचे कॅडर वोट खेचून आणण्याची क्षमता ठेवते? भाजपला मुळात कॅडर वोटच नाही आहे. थोडीशी गेल्या 60 वर्षाच्या संदर्भातली काँग्रेसची एक अँटी इन्कम्बन्सी जी असते की बा काँग्रेसलाच द्यायचं काय मत, काँग्रेसलाच द्यायचं काय, असं काही लोकांना वाटत गेलं. आणि मग त्यातल्या त्यात काय झालं की नरेंद्र मोदी हे जे पूर्ण भारतभर फिरलेत आणि यांनी खूप मोठे जे आमिष दाखवलेत की बा प्रत्येकाच्या गरिबांच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख करू, शेतकऱ्यांना उचित भाव देऊ, दरवर्षी 50 लाख नोकऱ्यांचा त्यांचा आम्ही एक संकल्प केलेला आहे तो पूर्ण करू, अशी फार मोठी आमिषं त्यांनी या देशातल्या जनतेला दिली. त्या आमिषाला जनता बळी पडली असंच म्हणावं लागेल. परंतु या 10 वर्षात काहीच झालेलं नाही हे जनतेला कळून चुकलं, म्हणून आता जनता या मोदी सरकारच्या विरोधात आहे. पहिले तर चांदूर बाजारची हवेपेक्षा शेतकऱ्याचे खूप मुद्दे आहे. येत्या 26 तारखेला मतदान करत असताना पहिले तर घरी आपण सोयाबीनच्या पोत्याला नमस्कार करावे, नंतर कापसालाच नमस्कार करावा आणि नंतर त्या वोटिंग करायला जात असताना त्या तिन्ही शेतकऱ्याचे पूर्ण घरचं सोयाबीन, घरचं कापूस हे मुद्दे धरून वोटिंग करावे. कारण काय आज 18% GST शेतकऱ्यावर लादलेली आहे. शेतकऱ्याला फक्त 12,000 रुपये वार्षिक PM किसान योजना म्हणून चालू आहे आणि 12,000च्या बदल्यात एका शेतकऱ्याकडून कमीत कमी 2 एकराचा शेतकरी हा 1 लाख रुपयाचं खात कृषी केंद्रातून उचलतो आणि त्याच्यावर 18% GST काटून 6,000 रुपये आमचे सरकारवर निघत आहे. त्याचं काय? हा एक शेतकऱ्याचा मुद्दा म्हणून शेतकऱ्यांनी मतदान करत असताना हे मुद्दे धरून शेतकऱ्यांनी वोटिंग करावी. ते या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये कुठला चेहरा समोर येईल? ह्या सर्वांच्या याच्यावर आमचा चेहरा एक काँग्रेसकडे धावेल. कारण ह्या साऱ्या 2014च्या अगोदर आमच्या शेतकऱ्यावर GST नव्हती. 385 रुपयाचं पोतं आज आम्हाला 1500 रुपयात खरेदावे लागत आहे. बरं, तुम्ही फक्त काँग्रेसलाच हा चेहरा मानता आहे कारण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना भूमिपुत्र म्हणून अशी ख्याती मिळाली आहे. मग तसाच सेम एक चेहरा आपल्या विदर्भाचा आहे, आपल्या जिल्ह्याचा आहे, तो म्हणजे बच्चूभाऊ कडू. आता त्यांनी पण त्यांचा उमेदवार या रिंगणामध्ये टाकला आहे, तर तुम्ही त्या उमेदवाराकडे कुठल्या नजरेने पाहता? तो उमेदवार आज जे राजकारण चालू आहे चांदूर बाजार तालुक्यात, हे काँग्रेस आणि BJP वर्सेस चालू आहे. हा एक तिसरा गट म्हणून लोकसभा मतदारसंघात आज चालू आहे.
त्यामुळे तो रेसमध्ये नसल्या कारणाने BJP वर्सेस काँग्रेस मला वाटत आहे. बीजेपी वर्सेस काँग्रेस. हो. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये जी आता 2 चिन्हांमध्ये लढत चालणार आहे तर ती लढत कुठपर्यंत चुरशीची राहू शकते? मला तर वाटत नाही शेतकरी म्हणून की हे लढत चुरशीची असावी. कोणता खरा जर शेतकरी असेल तो काँग्रेसकडेच वळायला पाहिजे. आमच्या गावामध्ये बळवंतराव वानखडे काँग्रेस. बळवंतराव वानखडे. हो. म्हणजे का बरं तुम्हाला असं वाटते की त्यांचीच हवा आहे? बळवंतराव वानखडेची हवा म्हणजे पुऱ्या आपल्या महाराष्ट्रात पाहतो म्हटलं तर बळवंतराव वानखडेच असा उमेदवार आहे की ज्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून दिली आहे आपल्याला. का मी जर निवडून आलो तर तुमचे एवढे कामं करून देतो म्हणून. असा कोणताच उमेदवार नाही आहे का त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला नोटरी करून दिली म्हणून. चांदूर बाजारमध्ये लोकसभेचं वातावरण गेल्या 10 वर्षात जे भारतीय जनता पक्षाचं किंबहुना त्याला आपण मोदी सरकारही म्हणू शकतो, हे जे सरकार होतं या सरकारच्या विरोधात सगळीकडे लाट चालू आहे. आणि त्यामुळे जवळपास बहुतांश लोकांनी ठरवलेलं आहे की या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं. बरं, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला असं का वाटतं की मोदीजींच्या विरोधात लाट आहे? कारण एकीकडे बोललं जातं अब की बार 400 पार, मोदींची लाट अजूनही कायम आहे, त्यांच्या सभांना लोक गर्दी करत आहे, आणि एकीकडे तुम्ही म्हणत आहे की मोदींची लाट ओसरली आहे. तर असे हे 2 वेगवेगळे जे दृश्य दिसतात टीव्हीवर, त्याचं कसं समर्थन करणार? भाजपची उमेदवार ही एक नटी होती, त्यामुळे तिला विचारच नाही आहे. लोक तिला बघण्यासाठी येतात, तिचे विचार ऐकण्यासाठी येत नाही. बघतात तिला आणि निर्णय घेतात की मतदान आपण हिच्या विरोधात करायचं. पण काही लोक जे आहेत कॅडर वोट जे आहेत भाजपाचे, ते फक्त चिन्हाचा विचार करणार आहे, नावाचा विचार करणार नाही. मग अशा मतदारांसाठी काय आहे तुमचे असे? चिन्हाचा विचार करणारे भाजपचे जे मतदार आहेत ते देतील भाजपला, परंतु ज्या जनतेला स्वतःचा विचार आहे किंवा सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या बाजूनं स्वतःचं मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, ती जनता सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे. यावेळेला असं वाटतं का तुम्हाला की काँग्रेस हे भाजपचे कॅडर वोट खेचून आणण्याची क्षमता ठेवते? भाजपला मुळात कॅडर वोटच नाही आहे. थोडीशी गेल्या 60 वर्षाच्या संदर्भातली काँग्रेसची एक अँटी इन्कम्बन्सी जी असते की बा काँग्रेसलाच द्यायचं काय मत, काँग्रेसलाच द्यायचं काय, असं काही लोकांना वाटत गेलं. आणि मग त्यातल्या त्यात काय झालं की नरेंद्र मोदी हे जे पूर्ण भारतभर फिरलेत आणि यांनी खूप मोठे जे आमिष दाखवलेत की बा प्रत्येकाच्या गरिबांच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख करू, शेतकऱ्यांना उचित भाव देऊ, दरवर्षी 50 लाख नोकऱ्यांचा त्यांचा आम्ही एक संकल्प केलेला आहे तो पूर्ण करू, अशी फार मोठी आमिषं त्यांनी या देशातल्या जनतेला दिली. त्या आमिषाला जनता बळी पडली असंच म्हणावं लागेल. परंतु या 10 वर्षात काहीच झालेलं नाही हे जनतेला कळून चुकलं. म्हणून आता जनता या मोदी सरकारच्या विरोधात आहे. 2014ला सोयाबीनला 7,000च्या वरच भाव होता, म्हणजे सुरुवातच 6,000पासूनची होती 2014 पूर्वी. आणि त्यावेळेस नेमकं काय होतं की DAP वगैरेचे भाव जे होते हे सर्व एकदम कमी होते, रासायनिक खताचे सर्वच भाव कमी होते, कीटकनाशकांचे भाव कमी होते, बुरशीनाशकांचे भाव कमी होते. आता काय झालं की गेल्या 10 वर्षात या मोदी सरकारनं जनरल सर्व्हिस टॅक्स, ज्याला GST म्हणतात, हा 18% नेला. म्हणजे कीटकनाशकांना 18% दिला जातो, त्याच्यानं कीटकनाशकामध्ये बुरशीनाशकाचा 18%च आहे, खतावर 5% आहे, त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्याच्यावरही 18% घेतल्या जाते. ही कराची जी आकडेवारी आहे ही एवढी मोठी आहे की याच्यामुळे मुळात शेतकऱ्यांचा जो उत्पादित खर्च आहे, कृषी माल उत्पादित खर्च, तो वाढलेला आहे. आणि त्या वाढलेल्या खर्चामुळं आज जो भाव आहे जो शेतकऱ्याला मिळत आहे त्याच्यामुळं त्याला शेती करणं फार अवघड झालेलं आहे. अशा परिस्थितीत सरकारचे जे याच्या व्यतिरिक्त जे धोरण आहे
हे धोरणं इतके चुकून राहिलेले आहेत की आता यावर्षी पहा, पूर्ण भारतामध्ये सोयाबीनचं बंपर क्रॉप म्हणजे बंपर यील्ड झाला. म्हणजे आकडेवारी जर स्पष्ट नमूद करायची असली तर यावर्षी 120 लाख टन सोयाबीनचं तेल निघेल इतकं सोयाबीन देशामध्ये उत्पादन सोयाबीनचं झालं. आणि सोयाबीनची म्हणजे सोयाबीन तेलाची संपूर्ण भारताची जी वार्षिक गरज आहे ती 110 लाख टनाची आहे. म्हणजे 10 लाख टन तेल देशामध्ये गरजेपेक्षा जास्त उपलब्ध असताना मोदी सरकारनं 23-24 या वर्षासाठी 65 लाख टन सोयाबीनचं तेल आयात केलं. आता हे 65 लाख टन तेल आयात केलं एवढंच नाही तर 24-25 वर्षासाठी म्हणजे 2024-2025साठी करारही करून ठेवला. म्हणजे पुढच्या वर्षी देखील सोयाबीनला शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही अशी परिस्थिती या मोदी सरकारनं या देशाच्या शेतकऱ्यांवर आणून ठेवलेली आहे. आता 5 वर्षापासून तोंडच नाही दाखवलं तिनं नवनीत राणा आमच्या एरियात कोणता कामाचा विकास नाही आहे, काहीच नाही आहे. खेळातला सोडा तांदूळ तहसीलचं नाही आहे. तुम्हाला काय वाटते? कामाचा विकासच नाही केला. कामाचा विकास नाही केला. पण लोक तर म्हणतात की त्यांनी खूप कामं केली आहेत. नाही, कोणतेच कामं नाही केले. असं एखादं विजन सांगा त्याचं कामाचं आहे बा असं कसं. एवढं विमानतळ आणलं आहे, वॅगन फॅक्टरी आहे, फिल्ले मिलसाठी पण काम करत आहेत. जनतेसाठी यार रस्ते तर बरोबर नाही आहे, रस्ते सुद्धा बरोबर नाही आहे. हे जे तुम्ही सांगून राहिले हे सर्व जुनंच आहे. येईन राम आपलं ते काय म्हणते हनुमान चालिसा, साड्या वाटणं, किराणा वाटणं एवढेच उद्योग केले. विकासाचा कोणता काही मुद्दा नाही आहे. जो बच्चू भाऊचा आहे शेतकरी शेतमजूराला धरून एक नंबरवर. आमचं बळवंत वानखडे. बरं बच्चूभाऊ, यावेळेला 2 मोठे पक्ष आहेत रणांगणामध्ये. त्यांचा पक्ष छोटा आहे आणि उमेदवार पण त्यांनी एकदम वेळेवर दिला. तर काय शेवटच्या नागरिकापर्यंत ते पोहोचू शकतील या निवडणुकीत? नक्कीच नक्कीच. उमेदवार स्ट्रॉंग आहे, खूप चांगला उमेदवार आहे. 75 सभा होऊन गेल्या. कितीचं टार्गेट आहे? हां, टार्गेट किती सभांचं आहे? 100 सभांचं. 100 सभांचं. त्याच्यापैकी किती झालं? 75 झाल्या. काय त्या सभेमधून काय आलं आउटपुट बाहेर? शेतकऱ्याचे विषय आहे सर्व मांडणारे आणि विकासाचे मुद्दे आहे. रस्त्याचे, पांदन रस्ते, हे सगळ्या विषयावर ते सगळं बोलतात. आणि हे जे कामं आहे यायचे म्हणजे आमदाराचे त्याच्यासारखे इथं कामच कोणाचे नाही. मला सांगा, समजा त्यांचा उमेदवार निवडून आला तर केंद्रामध्ये तो कोणाच्या सोबत बसेल? तो हे तर मग त्यांचं विजन आहे कुठं करायचं तर. पण त्यांच्याजवळ एवढी जर पावर असली तर ते काही करू शकते. बच्चू कडू काही विकासाच्या सोबत ते विकासाच्या सोबतच राहील.